श्री कृष्ण राधे कृष्ण प्रिय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चला प्रार्थना करूया। हे कृष्णा, जो कोणी भक्त आज ही अमृतवाणी ऐकत आहे त्यांच्या जीवनावर तुझी कृपा सदैव राहो आणि त्यांचे सर्व कष्ट दूर होवोत। मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी खाली कमेंट मध्ये जय श्री राधे कृष्ण नक्की लिहा। तुमची ही भक्ती आपल्या या प्रवासाला अधिक अद्भुत बनवेल। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन भक्ती यात्रेचा भाग बनू शकाल। चला तर मग उशीर न करता या दिव्य प्रवासाकडे पुढे जाऊया। श्री कृष्ण म्हणतात, कर्म हाच जीवनाचा आधार आहे। जर माणूस असा विचार करून बसला की जे नशिबात लिहिले आहे ते त्याला प्रयत्नांशिवाय मिळेल, तर तो एका भ्रमात जगत आहे। नशीब आणि कर्म यांचा संबंध तसाच आहे जसा बीज आणि मातीचा असतो। जर बीज सुपीक जमिनीत पेरले तरच त्याचे झाड बनेल, पण जर त्याला योग्य निगा आणि पाणी मिळाले नाही तर ते नष्ट होईल। त्याचप्रमाणे नशीब ही केवळ एक शक्यता आहे जिला कर्माच्या पाण्याने सिंचून साकार केले जाते। कल्पना करा, एक शेतकरी आहे ज्याच्याकडे सर्वात सुपीक जमीन आहे। जर त्याने असा विचार करून शेतात नांगर चालवणे सोडून दिले की पीक तर नशिबात लिहिलेलेच आहे, तर त्याला धान्य मिळेल का? जर त्याने बी पेरले पण पाणी द्यायला विसरला तर पीक बहरेल का? नाही, परिश्रमाशिवाय कोणतेही फळ मिळणे शक्य नाही। महाभारतातही हेच शिकवले आहे। अर्जुन एक महान योद्धा होता, पण जर त्याने फक्त असा विचार करून गांडीव खाली ठेवले असते की त्याचे नशीब आधीच ठरलेले आहे, तर तो विजयी झाला असता का? नाही, त्याने पूर्ण निष्ठेने आपल्या कर्तव्याचे पालन केले, युद्ध लढले आणि तेव्हाच आपले नशीब सिद्ध केले। त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात हीच शिकवण घेतली पाहिजे की केवळ नशिबाच्या आधारावर बसणे ही आपली सर्वात मोठी चूक असू शकते। विचार करा, एक विद्यार्थी परीक्षेपूर्वी असा विचार करून अभ्यास सोडून देतो की जर चांगले गुण नशिबात लिहिले असतील तर ते मिळतीलच। असे होते का? नाही, जो मेहनत करतो तोच यशस्वी होतो। नशिबात लिहिलेले तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण आपल्या कर्माने ते सिद्ध करतो। भगवान श्री कृष्णाने गीतेत म्हटले आहे, कर्मण्ये अधिकार असते मा फलेषु कदाचन। अर्थात तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची चिंता करू नकोस। पण इथे हे समजून घेणेही महत्वाचे आहे की कर्म केल्याशिवाय नशीबही साथ देत नाही। जर एखादा नावाडी समुद्रात फक्त या आशेवर बसून राहिला की हवा त्याला किनाऱ्यावर पोहोचवेल, पण त्याने वल्हेच चालवले नाहीत, तर तो किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकेल का? त्याचप्रमाणे जे काही आपल्या नशिबात लिहिलेले आहे ते आपल्याला अवश्य मिळेल, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्याच्या योग्य बनू, त्यासाठी प्रयत्न करू। जर एखाद्याच्या नशिबात राजा बनणे लिहिले असेल पण तो परिश्रम न करता ऐशारामात पडून राहिला, तर तो राजा बनू शकेल का? इतिहास साक्षी आहे की जे राजे महान बनले त्यांनी आपल्या कर्माने आपले नशीब लिहिले। म्हणून जीवनात कधीही केवळ नशिबाच्या भरोशावर बसू नका, कर्म करा, कारण कर्मच तुमचे नशीब साकार करण्याचे माध्यम आहे। जेव्हा आपण खऱ्या मनाने मेहनत करतो तेव्हा ब्रह्मांडही आपली मदत करते, पण जेव्हा आपण फक्त नशिबाला दोष देऊन हातावर हात धरून बसतो तेव्हा वेळही आपल्याला मागे सोडून देते। लक्षात ठेवा, एक शेतकरी शेतात मेहनत करतो तेव्हाच धान्य उगवते, कर्माशिवाय नशीबही शांत राहते। म्हणून कर्मालाच आपला धर्म बनवा आणि यश निश्चित करा। श्री कृष्ण म्हणतात, मनुष्य नेहमी आपल्या इच्छांच्या मागे धावतो, पण त्याला हे समजत नाही की त्याला जे हवे आहे ते नेहमीच त्याच्यासाठी योग्य नसते। परमेश्वर आपल्याला तेच देतो जे आपल्या जीवनासाठी योग्य असते, जरी त्यावेळी आपल्याला ते कळले नाही तरी। अगदी त्याचप्रमाणे जसे एखादे लहान मूल आगीकडे आकर्षित होऊन तिला स्पर्श करू पाहते, पण आई वडील त्याला थांबवतात। मुलाला वाटते की त्याच्यावर अन्याय होत आहे, पण वास्तव हे असते की त्याला वाचवले जात आहे। त्याच प्रकारे आपल्या जीवनातही अनेकदा असे घडते की आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण ती आपल्याला मिळत नाही। त्यावेळी आपल्याला दुःख होते, आपण निराश होतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो। पण काही काळानंतर जेव्हा आपल्याला सत्य समजते तेव्हा आपल्याला जाणवते की जे घडले ते आपल्या भल्यासाठीच घडले होते। महाभारतातील कर्णाचे उदाहरण घ्या। कर्णाला नेहमी श्रेष्ठ योद्धा बनायचे होते आणि त्याने परशुरामांकडून शिक्षणही घेतले,
पण जेव्हा परशुरामांना कळले की कर्ण क्षत्रिय आहे, तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला की तो आपले ज्ञान सर्वात आवश्यक वेळी विसरून जाईल. कर्णाला हा अन्याय वाटला, परंतु हा नियतीचा खेळ होता. जर त्याला हा शाप मिळाला नसता तर अर्जुन त्याला हरवू शकला नसता आणि धर्माची स्थापना कठीण झाली असती. कर्णाला जे मिळाले ते त्याच्या जीवनाचे सत्य होते, ना की ते जे त्याला हवे होते. आता हे एका सामान्य जीवनाच्या दृष्टिकोनातून समजून घ्या. समजा एका तरुणाला एक विशिष्ट नोकरी हवी आहे आणि तो खूप मेहनत करतो, पण त्याला ती नोकरी मिळत नाही. तो खूप निराश होतो आणि विचार करतो की त्याच्यावर अन्याय झाला आहे. पण काही काळानंतर त्याला त्यापेक्षाही चांगली संधी मिळते, जिथे तो अधिक यशस्वी होतो. आता त्याला जाणवते की जे त्याला मिळाले नाही ते त्याच्यासाठी योग्य नव्हते आणि जे मिळाले तेच त्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारे होते. कधी कधी नात्यांमध्येही असेच घडते. आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असते, पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. आपल्याला वाटते की आपण काहीतरी गमावले आहे, पण काळ लोटल्यावर आपल्याला कळते की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नव्हती. जी माणसे आपल्या आयुष्यात टिकतात तीच आपले आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी असतात. श्रीकृष्ण आपल्याला हेच शिकवतात की जीवनात धीर धरा आणि जी काही परिस्थिती येईल तिला ईश्वराच्या योजनेचा एक भाग समजा. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा त्यावर पश्चाताप करण्याऐवजी आपण हा विचार केला पाहिजे की कदाचित ती आपल्यासाठी योग्य नव्हती आणि ईश्वर आपल्याला त्यापेक्षाही चांगले काहीतरी देऊ इच्छितो. समुद्राच्या लाटा बघा, त्या नेहमी किनाऱ्यावर आदळून परत जातात, पण तरीही समुद्र कधी रिकामा होत नाही. आपल्यालाही तेच मिळेल जे आपल्या जीवनासाठी योग्य आहे, भलेही आपल्या इच्छा काही वेगळ्या असोत. म्हणून प्रत्येक परिस्थितीत धीर धरा, विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा. वेळ आल्यावर तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. श्रीकृष्ण म्हणतात, जीवनात जे काही घडते ते आपल्याला आपल्या नशिबापर्यंत पोहोचवण्यासाठीच घडते. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण, प्रत्येक अडथळा हा एका शिडीसारखा असतो, जो आपल्याला आपल्या योग्य स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी बनवलेला असतो. पण माणसाला हे समजायला वेळ लागतो, कारण जेव्हा तो संघर्षाच्या दारातून जात असतो तेव्हा त्याला फक्त वेदना दिसतात, पण त्या वेदनांमागे लपलेला उद्देश तो पाहू शकत नाही. कल्पना करा, एक नदी पर्वतांमधून वाहत पुढे जाते. तिला प्रत्येक पावलावर खडकांना धडकावे लागते. कधी तिचा रस्ता अडवला जातो, कधी ती धबधब्याच्या रूपात खाली कोसळते, तर कधी तिला रस्ता बदलावा लागतो. पण ती थांबते का? नाही, ती सतत पुढे वाहत राहते, कारण तिचे ध्येय सागराला मिळणे आहे. वाटेत कितीही अडथळे आले तरी ती शेवटी तिथेच पोहोचते जिथे तिला जायचे असते. आपल्या जीवनातही संघर्षाची परिस्थिती काहीशी अशीच असते. समजा एखादा तरुण खूप मेहनत करतो, पण वारंवार अयशस्वी होतो. तो निराश होऊ शकतो, विचार करू शकतो की कदाचित तो यशाच्या योग्य नाही. पण जर त्याने धीर धरला आणि आपले प्रयत्न चालू ठेवले तर शेवटी त्याला तेच मिळेल जे त्याच्या नशिबात आधीच लिहिलेले होते. महाभारतातील अर्जुनाचे जीवन बघा. त्याला एक महान योद्धा बनायचे होते, पण त्याच्या जीवनात अनेक संघर्ष आले. द्रौपदीचा अपमान झाला, वनवास भोगावा लागला, आपल्याच लोकांशी युद्ध करावे लागले. पण प्रत्येक संघर्षाने त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले. जर तो या अडचणींपासून पळून गेला असता तर तो आपल्या नशिबापर्यंत पोहोचू शकला असता का? नाही, त्याला तेच बनायचे होते जे त्याच्या नशिबात लिहिले होते. एक धर्मरक्षक, एक महान योद्धा. हीच गोष्ट सामान्य जीवनातही लागू होते. विचार करा, एक कुंभार जेव्हा मातीचे मडके बनवतो तेव्हा तो त्याला अनेकदा थापटतो, फिरवून आकार देतो, मग आगीत भाजतो. जर मातीत सहनशक्ती नसेल तर ती कधीच मडके बनू शकत नाही. पण जी माती हे सर्व सहन करते तीच सर्वात सुंदर आणि मजबूत मडके बनते. त्याचप्रमाणे आपण आपल्या संघर्षांना घाबरता कामा नये. प्रत्येक अडचण आपल्याला त्याच दिशेने घेऊन जात असते जिथे आपल्याला पोहोचायला हवे. वेळ कशीही असो, जर आपण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले आणि धीर सोडला नाही तर नशीब आपल्याला तिथेच घेऊन जाईल जिथे जाण्यासाठी आपण बनलो आहोत. म्हणून जीवनात जेव्हा कधी कठीण वेळ येईल तेव्हा असा विचार करू नका की ती तुम्हाला थांबवण्यासाठी आली आहे. उलट हे समजा की ती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि तुमच्या योग्य ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आली आहे. जोपर्यंत तुमचा प्रवास पूर्ण होत नाही तोपर्यंत संघर्ष चालू राहतील,
पण शेवटी तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्या नशिबात लिहिलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे जशी नदी शेवटी सागरालाच मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला तेच मिळेल जे त्याच्यासाठी योग्य आहे. जी गोष्ट मिळवण्याचे नशिबात नसते ती लाख प्रयत्नांनंतरही मिळत नाही, आणि जी आपल्यासाठी योग्य असते ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मिळतेच. पण जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला हे समजत नाही. आपण वारंवार प्रयत्न करतो, निराश होतो, पण वेळेनुसार आपल्याला कळते की जे मिळाले नाही तेच आपल्यासाठी योग्य होते. कल्पना करा, एक लहान मूल आकाशात चमकणाऱ्या चंद्राला पाहून त्याला मिळवण्याचा हट्ट करते. त्याला स्पर्श करायचा असतो, त्याला पकडायचे असते, पण कितीही प्रयत्न केले तरी तो चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. जर तो रडू लागला, हट्ट करू लागला, तर त्याचे दुःख योग्य असेल का? नाही, कारण चंद्र मिळवणे त्याच्या नशिबात नाही, आणि तसेही तो त्याच्यासाठी योग्य नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण जीवनात अनेक गोष्टींसाठी प्रयत्न करतो, पण त्या आपल्या आवाक्याबाहेरच राहतात, कारण त्या आपल्यासाठी बनलेल्याच नसतात. आता विचार करा, एखादी व्यक्ती एक विशिष्ट नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करते. तो दिवस रात्र मेहनत करतो, वारंवार अयशस्वी होतो, पण तरीही ती नोकरी त्याला मिळत नाही. त्यावेळी तो विचार करतो की त्याच्यावर अन्याय झाला आहे. पण काही वर्षांनंतर जेव्हा त्याला एक अधिक चांगली संधी मिळते तेव्हा त्याला कळते की जे मिळाले नाही ते त्याच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठीच मिळाले नव्हते. हीच गोष्ट नात्यांमध्येही लागू होते. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला मिळवण्याचा प्रयत्न करतो, तिला आपल्या जीवनाचा भाग बनवू इच्छितो, पण लाख प्रयत्नांनंतरही ती व्यक्ती आपल्यासोबत राहत नाही. त्यावेळी आपल्याला दुःख होते. आपण विचार करतो की कदाचित आपण काहीतरी चुकीचे केले, पण काळ लोटल्यावर आपल्याला समजते की जो निघून गेला तो आपल्यासाठी योग्य नव्हता, आणि जो आपल्या जीवनात थांबला तोच आपल्यासाठी बनला होता. विचार करा, जर एखादा पक्षी मोकळ्या आकाशात उडण्याऐवजी पाण्यात राहण्याचा हट्ट करू लागला तर तो जिवंत राहू शकेल का? नाही, कारण त्याचा स्वभावच उडण्यासाठी बनला आहे, पाण्यात राहण्यासाठी नाही. त्याचप्रमाणे जर एखादी गोष्ट आपल्या जीवनाशी जुळणारी नसेल तर लाख प्रयत्नांनंतरही ती आपल्याकडे येणार नाही, आणि जर आपण तिला जबरदस्तीने मिळवले तरी ती आपल्याला सुख देणार नाही, उलट आपल्या त्रासाचे कारण बनेल. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला वारंवार प्रयत्न करूनही मिळत नसेल तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही अयोग्य आहात किंवा दुर्दैवी आहात. उलट हे समजा की ती गोष्ट तुमच्यासाठी बनलेलीच नव्हती, आणि ईश्वर तुम्हाला त्यापेक्षाही चांगले देण्याची तयारी करत आहे. धीर धरा, विश्वास ठेवा आणि पुढे चला. जे तुमचे आहे ते निश्चितपणे तुम्हाला मिळेल, अगदी योग्य वेळी, अगदी योग्य पद्धतीने. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाचे नशीब त्याच्या कर्मानेच बनते आणि सुधारते. जर कोणी केवळ नशिबाच्या भरोशावर बसून यशाची आशा करत असेल तर ते अशक्य आहे. ज्याप्रमाणे बी उगवण्यासाठी पाणी आणि काळजीची गरज असते, त्याचप्रमाणे चांगले कर्म केल्याशिवाय नशीबही साथ देत नाही. कर्मच आपल्या भविष्याचा पाया रचते, आणि जो मेहनत करेल त्याचे नशीब निश्चितपणे चमकेल. कल्पना करा, एक विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे. जर त्याने मन लावून अभ्यास केला तर परीक्षेत चांगले गुण मिळवेल, पण जर त्याने अभ्यास केला नाही आणि केवळ असा विचार करून बसून राहिला की कदाचित त्याचे नशीब चांगले असेल आणि त्याला चांगले गुण मिळतील, तर हे शक्य नाही. जेव्हा निकाल येईल तेव्हा त्याला आपल्या आळसाचे परिणाम भोगावे लागतील. या उलट जो विद्यार्थी पूर्ण निष्ठेने अभ्यास करतो तो आत्मविश्वासाने परीक्षा देतो आणि यश मिळवतो. हा त्याच्या मेहनतीचा परिणाम असतो, केवळ नशिबाचा नाही. आता विचार करा, एक शेतकरी आपल्या शेतात बी पेरतो, वेळेवर पाणी देतो, काळजी घेतो, तर काही महिन्यांनंतर त्याला भरघोस पीक मिळते. पण जर तोच शेतकरी असे म्हणून बसून राहिला की नशिबात असेल तर पीक आपोआप उगवेल, तर असे होईल का? नाही, कारण प्रयत्नांशिवाय काहीही शक्य नाही. हेच तत्व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होते. समजा एका व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे, पण तो कोणतेही काम करत नाही, कोणतीही योजना बनवत नाही, फक्त प्रत्येक वेळी आपल्या नशिबाला दोष देत राहतो. अशी व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकते का? अजिबात नाही. पण जी व्यक्ती आपल्या ध्येयासाठी मेहनत करते, नवीन संधी शोधते आणि कधीही हार मानत नाही, तीच आपले नशीब बदलू शकते. अनेकदा लोक म्हणतात की जे नशिबात असेल तेच मिळेल, पण हे अर्धसत्य आहे. नशीब फक्त त्यांचीच साथ देते जे त्याच्या लायक बनण्यासाठी परिश्रम करतात.
एक सामान्य दगड तेव्हाच मूर्ती बनतो जेव्हा त्याला कोरले जाते. मेहनतीशिवाय तो केवळ एक सामान्य दगडच राहतो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती कर्म करते ती आपले नशीबही त्याचप्रमाणे घडवते. म्हणून जर जीवनात यश हवे असेल तर केवळ नशिबाच्या भरोशावर बसू नका. कर्म करा, पूर्ण मेहनतीने पुढे जा आणि मग बघा नशीबही तुमच्या पायाशी लोळण घेईल. लक्षात ठेवा, नशीब आणि कर्म यांचा खोल संबंध आहे. जो कर्म करेल त्याचेच नशीब चमकेल. जीवनात जे तुझ्या वाट्याला आले आहे ते उशिरा का होईना तुला मिळणारच आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती गोष्ट तुझ्या दारापर्यंत नक्की पोहोचेल. अनेकदा आपल्याला वाटते की आपण वंचित राहिलो, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा कळते की जे मिळाले तेच आपल्यासाठी सर्वोत्तम होते. प्रत्येक माणसाला ते सर्व काही मिळते ज्यासाठी तो बनलेला असतो. काही गोष्टी तुला आत्ता मिळाल्या नाहीत याचा अर्थ असा नाही की त्या तुझ्या नाहीत, तर त्या तेव्हा मिळतील जेव्हा तू त्यांना सांभाळण्यास पात्र होशील. धीर ठेव, वेळ स्वतःच उत्तर देईल. नशीब आणि प्रयत्न हे एकमेकांना पूरक आहेत. जो केवळ नशिबाच्या आधारावर बसतो त्याला फक्त प्रतीक्षाच मिळते, आणि जो आपल्या कर्माने आपले जीवन घडवतो त्याला शेवटी तेच मिळते जे त्याच्यासाठी ठरवलेले होते. अनेकदा आपल्या इच्छा लगेच पूर्ण होत नाहीत, कारण ब्रह्मांड त्यांना योग्य क्षणासाठी जपून ठेवते. ज्या दिवशी तुझी मेहनत आणि संकल्प त्या उंचीपर्यंत पोहोचतील त्याच दिवशी तुझ्या झोळीत ते असेल ज्याची तू प्रतीक्षा करत होतास. जे काही तुझ्या मार्गात ठेवलेले आहे ते कोणत्या ना कोणत्या वळणावर तुला मिळणारच आहे. कदाचित रस्ते कठीण असतील, पण शेवटी तुझा प्रवास तिथेच संपेल जिथे तुला पोहोचायचे होते. प्रत्येक माणसाला तेच मिळते ज्यासाठी तो बनलेला असतो. जी गोष्ट तुझ्या जीवनाचा भाग बनणार आहे तिला कोणतीही शक्ती दूर करू शकत नाही. महत्वाचे हे आहे की जेव्हा ती तुझ्याकडे येईल तेव्हा तू तिला समजून घेण्याच्या आणि सांभाळण्याच्या लायकीचा झाला असशील. जर तुला आत्ता काही मिळाले नाही तर याचा अर्थ असा नाही की ते तुझ्यासाठी नव्हते. कदाचित जीवन तुला आधी शिकण्याची संधी देत असेल, जेणेकरून जेव्हा ती गोष्ट येईल तेव्हा तुला तिची किंमत कळेल. जे काही तुझ्या नशिबात आहे ते मिळवण्यासाठी कधीही निराश होऊ नकोस. हे जग असेच चालते. जे खऱ्या अर्थाने तुझे आहे ते उशिरा का होईना तुला मिळतेच. फक्त तू त्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत असतोस. प्रत्येक माणसाचे जीवन एका ठरलेल्या लयीत चालते. काही गोष्टी तुला सहज मिळतात, काही गोष्टींसाठी अडचणींमधून जावे लागते, पण शेवटी सर्व काही त्याच दिशेने जाते जिथे त्याला जायला हवे. कदाचित आता तू ज्या गोष्टीच्या शोधात आहेस ती तुला दिसत नसेल, पण जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तुला समजेल की ती नेहमी तुझ्या जवळच होती. जीवनात सर्व काही ठरलेल्या वेळेवर होते. तुला तुझ्या मार्गात जे काही मिळेल ते स्वीकारायला शिक. जी गोष्ट तुझ्या जीवनात येणे निश्चित आहे ती कोणत्याही परिस्थितीत तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून प्रतीक्षेला ओझे बनू देऊ नकोस, तिला विश्वासाचे रूप दे. अनेकदा आपण विचार करतो की जे आपल्याला हवे आहे ते मिळत नाही, पण वास्तव हे असते की आपल्याला तेच मिळते जे आपल्यासाठी योग्य असते. हे समजायला आपल्याला अनेकदा उशीर लागतो. जीवनाचे प्रत्येक वळण तुला त्या स्थानापर्यंत घेऊन जाते जिथे तू असायला हवे. अनेकदा हा रस्ता कठीण वाटतो, पण शेवटी सर्व काही तुझ्यासाठी सर्वोत्तमच ठरते. जे तुझ्यासाठी योग्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुला मिळणारच आहे. हे निश्चित आहे की जर तू योग्य दिशेने पुढे जात राहिलास तर ते सर्व तुझ्या झोळीत येईल ज्याची तू इच्छा करतोस. कदाचित तुला आता तुझा प्रवास कठीण वाटत असेल, पण लक्षात ठेव की हाच प्रवास तुला त्या स्थानापर्यंत घेऊन जाईल जिथे तुझा खरा हक्क आहे. काही गोष्टी लगेच मिळत नाहीत, पण त्या हरवतही नाहीत. प्रत्येकाचे जीवन आधीच ठरलेल्या लेखानुसार चालते. तुला जे काही मिळेल ते तेव्हाच येईल जेव्हा तू त्यासाठी पूर्णपणे तयार होशील. हाच या संसाराचा नियम आहे. अनेकदा ज्या गोष्टींना आपण गमावले असे समजतो त्या अचानक आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. हे सर्व त्याच नियतीचा भाग असते जी आधीच ठरलेली असते. जर तुला एखादी गोष्ट आत्ता मिळाली नाही तर याचा अर्थ असा नाही की ती तुझी नाही. कदाचित ती तेव्हा येईल जेव्हा तू खऱ्या अर्थाने तिच्या योग्य बनशील. धीर धरणे आणि पुढे चालत राहणे हाच यशाचा मार्ग आहे. तू कितीही पळ, कितीही वाच, जे तुझे आहे ते शेवटी तुझ्याकडे परत येईल. हे ब्रह्मांड आपल्या नियमानुसार चालते आणि त्यात योगायोग अशी कोणतीही गोष्ट नसते.
जीवनात कोणतीही गोष्ट उद्देशाशिवाय नसते. जे तुझ्यासाठी ठरवले आहे ते तुला मिळणारच आहे. फक्त हे महत्वाचे आहे की तू तुझा प्रवास समजून घे आणि प्रत्येक टप्प्यातून काहीतरी शिकत जा. जर आज तुला ती गोष्ट मिळाली नाही जिची तू अपेक्षा केली होतीस, तर याचा अर्थ असा नाही की जीवनाने तुझ्यावर अन्याय केला. कदाचित तुला जे हवे होते ते तुझ्यासाठी योग्य नसेल आणि जे योग्य आहे ते त्याच्या वेळेवर तुझ्याकडे येईल. वाट बघ, कारण जीवन नेहमी योग्य गोष्ट योग्य वेळी देते. प्रत्येक मनुष्य आपल्या वाट्याचा सुख आणि दुःख घेऊन या जगात येतो. जे तुझ्यासाठी ठरवले आहे ते तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि जे तुझ्यासाठी बनलेले नाही ते इच्छेनंतरही तुझ्याकडे टिकणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण जे तुझे आहे ते परत नक्की येईल. कधी कधी आपण ज्या गोष्टीला आपली सर्वात मोठी गरज समजतो तीच गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असते आणि जी आपल्याला मिळत नाही तीच आपले जीवन वाचवते. म्हणून जे मिळत आहे ते स्वीकार आणि जे सुटत आहे त्याला जाऊ दे, कारण जीवन नेहमी समतोल राखते. जीवनात आपल्याला तेच मिळते जे आपल्यासाठी आवश्यक असते, ना की जे आपण फक्त इच्छितो. अनेकदा आपल्या इच्छा आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, पण नियती आपल्याला योग्य मार्गावरच ठेवते. म्हणून जे काही तुझ्याकडे येईल त्याला आपलेसे कर आणि जे मिळणार नाही ते सोडण्याचे धैर्य ठेव. तुला आवडो वा ना आवडो, वेळ तुझ्या जीवनाचे चित्र तसेच रंगवते जसे तिला रंगवायचे असते. तू लाख प्रयत्न कर, पण जीवन तुला तेल देईल जे तुझ्या विकासासाठी आवश्यक आहे. म्हणून वर्तमानाला स्वीकार आणि स्वतःला भविष्यासाठी तयार कर. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तू पूर्ण मेहनत केलीस पण तरीही ती तुला मिळाली नाही, तर समजून घे की ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. जीवन आपल्याला तेच देते जे आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आवश्यक असते. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा हट्ट करू नकोस. ज्या गोष्टींसाठी तू रडतोस त्याच गोष्टींशिवाय तू पुढे जाऊन अधिक आनंदी राहशील. जीवन आपल्याला नेहमी तेच देते जे आपल्यासाठी सर्वात योग्य असते, पण आपण हे समजायला अनेकदा उशीर करतो. म्हणून जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेव. कधी कधी एखादी गोष्ट हातातून निसटते तेव्हा आपण तिला आपले नुकसान समजतो, पण वेळेनुसार कळते की खरे तर ती आपल्या जीवनातून निघून आपल्याला काहीतरी मोठे देण्याची तयारी करत होती. म्हणून गमावण्याचे दुःख करू नकोस, उलट येणाऱ्याला स्वीकारण्यासाठी तयार राहा. जी गोष्ट तुझ्या जीवनात यायची आहे ती कोणत्याही परिस्थितीत येईल, मग तो रस्ता लहान असो वा मोठा. आणि जी तुझ्यासाठी बनलेली नाही ती कितीही जवळ येऊन परत जाईल. म्हणून केवळ आपल्या कर्मावर लक्ष दे, परिणामाची चिंता करू नकोस. कधी कधी तुला वाटेल की जीवन तुझ्यावर अन्याय करत आहे, पण जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा तुला समजेल की जे मिळाले नाही ते तुझ्यासाठी गरजेचेही नव्हते. प्रत्येक गोष्टीचे महत्त्व वेळेनुसार कळते. म्हणून जीवनावर विश्वास ठेव. जर आज तू ज्या गोष्टीसाठी तळमळत आहेस ती तुला मिळाली नाही, तर असा विचार करू नकोस की तुझे नशीब खराब आहे. कदाचित नशीब तुला त्या गोष्टीपासून वाचवत असेल जी तुझ्यासाठी योग्य नाही. अनेकदा जीवन आपले रक्षण त्याच गोष्टींपासून करते ज्या आपण मिळवू इच्छितो. जे काही तुझ्या जीवनात येते ते तुझ्या विचारांचे आणि कर्मांचेच फळ असते. जर तू खऱ्या मनाने मेहनत करशील आणि प्रामाणिक राहशील तर तुला ते नक्की मिळेल जे तुझ्यासाठी योग्य आहे. म्हणून विश्वास ठेव आणि चालत राहा. आपण आपल्या इच्छांना आपल्या गरजा मानून बसतो, पण जीवन नेहमी तेच देते जे आपल्यासाठी योग्य असते. म्हणून जर एखादी गोष्ट तुला मिळाली नाही तर याचा अर्थ आहे की तिच्याशिवायही तुझे जीवन चांगले असेल. प्रत्येक घटना जी तुझ्यासोबत घडत आहे ती तुला कोणत्या ना कोणत्या उद्देशाने एका विशिष्ट दिशेने घेऊन जात आहे. तू आता समजू शकणार नाहीस, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला कळेल की जे काही झाले ते तुझ्या भल्यासाठीच होते. अनेकदा आपण असे मानतो की आपला संघर्ष व्यर्थ जात आहे, पण सत्य हे आहे की प्रत्येक मेहनत, प्रत्येक त्रास आणि प्रत्येक अनुभव तुला त्या गोष्टीसाठी तयार करत आहेत जी तुझ्यासाठी आधीच ठरलेली आहे. फक्त धीर धरून राहा. जर तू विचार करतोस की एखादी गोष्ट तुझी असायला हवी होती पण ती मिळाली नाही, तर जीवनाच्या निर्णयावर प्रश्न विचारू नकोस. कदाचित ती गोष्ट तुझ्यासाठी नव्हती, किंवा कदाचित ती तुला तेव्हा मिळेल जेव्हा तू तिच्या काबिल बनशील. जे काही जीवनात तुझा हक्क आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्याकडे येईल, पण हे गरजेचे नाही की ते तुला त्याच रूपात मिळेल जसे तू विचार केले होतेस. अनेकदा जीवन आपल्याला तीच गोष्ट दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीने देते जिला आपण ओळखू शकत नाही. कधी कधी जे सर्वात मोठे नुकसान वाटते तेच तुझ्या जीवनातील सर्वात मोठे यश बनू शकते. म्हणून जर आज तुला एखादी गोष्ट मिळाली नाही तर निराश होऊ नकोस. कदाचित ती तुला कोणत्या तरी चांगल्या रूपात मिळणार असेल.
जे तुझ्यासाठी बनले आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुझ्याकडे येईल, पण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत घाबरू नकोस. जीवनाचे प्रत्येक वळण तुला त्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठीच बनले आहे जिथे तू असायला हवे. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जर आज तुला काही मिळाले नाही तर याचा अर्थ असा नाही की ते तुझ्यासाठी नव्हते. कदाचित ती गोष्ट तुझ्या जीवनात येण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असेल. जीवन नेहमी तुला योग्य गोष्ट योग्य वेळी देते. जे तुझ्या जीवनात घडायचे आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने तुझ्याकडे येईलच. जर आज तुला एखादी गोष्ट सोडावी लागत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती हरवली. कदाचित ती एका नवीन रूपात परत येईल. जीवनातील प्रत्येक चढ उतार तुला कोणत्या तरी मोठ्या गोष्टीसाठी तयार करतो. जर आज तुला एखादी अडचण येत असेल तर समज की ती तुला त्या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी आली आहे जिथे तू असायला हवे. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जर आज तुला काही मिळाले नाही तर याचा अर्थ असा नाही की ते तुझ्यासाठी नव्हते. कदाचित ती गोष्ट तुझ्या जीवनात येण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असेल. जीवन नेहमी तुला योग्य गोष्ट योग्य वेळी देते. जे तुझ्या जीवनात घडायचे आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने तुझ्याकडे येईलच. जर आज तुला एखादी गोष्ट सोडावी लागत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती हरवली. कदाचित ती एका नवीन रूपात परत येईल. जीवनातील प्रत्येक चढ उतार तुला कोणत्या तरी मोठ्या गोष्टीसाठी तयार करतो. जर आज तुला एखादी अडचण येत असेल तर समज की ती तुला त्या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी आली आहे जिथे तू असायला हवे. कधी कधी आपण विचार करतो की जे आपण इच्छिले होते ते आपल्याला मिळाले नाही, पण वेळेनुसार आपल्याला कळते की जे मिळाले तेच आपल्यासाठी सर्वोत्तम होते. जीवन नेहमी तेच देते जे आपल्या भल्यासाठी असते. जर तू एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण मेहनत केलीस आणि तरीही ती तुला मिळाली नाही तर समज की ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. जे तुझे आहे ते तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि जे नाही ते कितीही प्रयत्नांनंतरही तुझ्याकडे टिकणार नाही. जे काही तुझ्या जीवनात येते ते कोणत्या तरी कारणाने येते आणि जे जाते तेही कोणत्या तरी कारणामुळे जाते. प्रत्येक घटना तुला एक नवीन दिशा दाखवण्यासाठी असते. म्हणून कोणत्याही गोष्टीला धरून बसू नकोस. जर एखादी गोष्ट तुझ्यापासून वारंवार दूर जात असेल तर याचा अर्थ आहे की जीवन तुला काहीतरी शिकवू इच्छिते. जोपर्यंत तू शिकणार नाहीस तोपर्यंत ती गोष्ट तुझ्याकडे येणार नाही. तू कितीही प्रयत्न कर, तू ती गोष्ट कधीच मिळवू शकत नाहीस जी तुझ्यासाठी बनलेली नाही, आणि जी तुझ्यासाठी बनलेली आहे ती तुला कोणत्याही परिस्थितीत मिळणारच आहे. म्हणून चिंता सोड आणि आपल्या कर्मावर लक्ष दे. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी इतके अस्वस्थ होतो की आपण हे विसरून जातो की आपल्याकडे आधीपासून कितीतरी काही आहे. जे मिळाले आहे त्याची किंमत करायला शिक आणि जे मिळाले नाही त्याच्या मागे धावणे सोड. जर तुला वाटते की जीवनाने तुझ्यावर अन्याय केला आहे तर थोडा धीर ठेव. काही काळानंतर जेव्हा तू नागे वळून पाहशील तेव्हा तुला समजेल की प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळी योग्य पद्धतीने झाली होती. अनेकदा जीवन तुला कोणत्या तरी मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ती गोष्ट देत नाही जिची तू इच्छा केली होतीस. म्हणून जर काही सुटले असेल तर दुखी होऊ नकोस. उलट असा विचार कर की कदाचित हे तुझ्या भल्यासाठी झाले आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याला जे हवे आहे तेच सर्वोत्तम आहे, पण जीवनाला आपल्यापेक्षा जास्त माहिती असते की आपल्यासाठी काय योग्य आहे. म्हणून जर काही मिळाले नाही तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी अधिक चांगले तुझ्यासाठी वाट पाहत आहे. प्रत्येक गोष्ट जी जीवनात घडते ती कोणत्या ना कोणत्या कारणाने होते. आपण अनेकदा ते कारण त्याच वेळी समजू शकत नाही, पण जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा आपल्याला कळते की जे झाले ते आपल्या भल्यासाठी होते. जर एखादी गोष्ट तुझ्याकडे येऊनही दूर गेली तर याचा अर्थ असा नाही की ती तुझी नव्हती. याचा अर्थ असा असू शकतो की ती तुला कोणत्या तरी दुसऱ्या रूपात दुसऱ्या वेळी मिळणार आहे. जे तुझ्यासाठी लिहिले गेले आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुला मिळेल, पण तेव्हा जेव्हा तू त्यासाठी पूर्णपणे तयार होशील. जीवन आधी तुला पात्र बनवते, मग तुला ती गोष्ट देते जिची तू इच्छा केली होतीस. जी गोष्ट आत्ता तुझ्याकडे नाही कदाचित ती तुला तेव्हा मिळेल जेव्हा तुला तिची सर्वात जास्त गरज असेल. म्हणून जीवनाच्या निर्णयावर प्रश्न विचारू नकोस. फक्त विश्वास ठेव की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी तुझ्याकडे येईल. कधी कधी तू ज्या गोष्टीला आपले सर्वात मोठे अपयश समजतोस तीच तुझी सर्वात मोठी शिकवण बनते. जीवनात काहीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक अनुभव तुला पुढे जाण्यासाठी तयार करतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जर तू एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण मेहनत केलीस आणि तरीही ती तुला मिळाली नाही तर समजून घे ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. जीवन नेहमी तुला तेच देईल जे तुझ्या विकासासाठी आवश्यक असते.
जे तुझ्या जीवनात घडणे निश्चित आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुझ्याकडे येईल, पण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत स्वतःला त्याच्या योग्य बनव. जीवनात काहीही योगायोगाने होत नाही. प्रत्येक गोष्टीची आपली वेळ आणि कारण असते. जीवनाचे प्रत्येक वळण आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने मिळते. जे काही तुझ्यासाठी ठरवले आहे ते त्याच्या योग्य वेळी तुझ्याकडे येईल. ते मिळवण्यासाठी तुला केवळ धैर्य आणि विश्वास ठेवावा लागेल. कधी कधी तू जे इच्छितोस ते तुला मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की जीवन तुझ्यावर अन्याय करत आहे. कदाचित जे तुला आत्ता मिळाले नाही ते भविष्यात कोणत्या तरी दुसऱ्या रूपात तुझ्या जीवनाला घडवण्यासाठी येईल. जर तुला असे वाटते की तू खूप मेहनत केलीस तरीही परिणाम मिळाले नाहीत, तर याचा अर्थ असा नाही की तुझी मेहनत व्यर्थ गेली. जीवन तुला आणखी मोठ्या यशासाठी तयार करत असेल, ज्याची योग्य वेळ अजून आलेली नाही. जीवनातील प्रत्येक घटना कोणत्या ना कोणत्या उद्देशाने घडते. जर एखादी संधी तुला सोडून गेली तर याचा अर्थ आहे की ती तुझ्यासाठी योग्य नव्हती आणि दुसरी कोणती तरी संधी तुझी वाट पाहत आहे. कधी कधी हरवलेल्या गोष्टी आपल्याला वेदना देतात, पण वेळेनुसार आपल्याला कळते की जे सुटले ते आपल्यासाठी आवश्यक नव्हते. जे तुझे आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुझ्याकडे येऊनच राहील. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तू पूर्ण प्रयत्न केलेस आणि ती तरीही मिळाली नाही, तर समज की जीवन तुला कोणत्या तरी दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ इच्छिते. कदाचित तिथे तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले ठेवलेले आहे. नेहमी असा विचार करू नकोस की जे मिळाले नाही तेच तुझ्यासाठी योग्य होते. अनेकदा जे मिळत नाही ते आपल्यासाठी एक आशीर्वाद असते, कारण जीवन आपल्याला नेहमी तेच देते जे आपल्यासाठी आवश्यक असते. प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीनुसार आणि कर्मानुसार गोष्टी मिळतात. जर तुला अजूनही काही मिळाले नाही तर याचा अर्थ आहे की योग्य वेळ आल्यावर ते तुझ्याकडे नक्की येईल. जे निघून गेले त्याला धरून बसू नकोस आणि जे येणार आहे त्याची चिंता करू नकोस. जीवनाच्या प्रवाहात वाहत राहा, कारण जे तुझ्यासाठी ठरवले आहे ते त्याच्या वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचेल. अनेकदा जीवन आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट देत नाही, उलट तेच देते जे आपल्यासाठी योग्य असते. म्हणून नेहमी आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयाला स्वीकार कर, कारण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने होते. जर कोणत्या रस्त्यावर चालताना तुला वाटले की हा तुझ्यासाठी बनलेला नाही, तर कोणताही पश्चाताप न करता पुढे निघून जा. कदाचित हा रस्ता तुला त्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी होता जिथे तुला खरोखर जायचे होते. आपल्याला जे हवे असते ते नेहमीच मिळत नाही, पण जे आपल्याला मिळते ते नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम असते. जेव्हा जीवन तुझ्यासाठी काहीतरी ठरवते तेव्हा त्यात शंका घेऊ नकोस, उलट त्यावर विश्वास ठेव. कधी कधी तुला जीवनात असे वळण मिळतील जिथे वाटेल की सर्व काही संपले आहे, पण लक्षात ठेव की हेच ते क्षण असतात जे तुला त्या ध्येयापर्यंत घेऊन जातात ज्याचा तुला अजून अंदाजही नाही. प्रत्येक अडचण, प्रत्येक उशीर आणि प्रत्येक अपयश तुला एक नवीन संधीसाठी तयार करते. जी गोष्ट आता मिळाली नाही ती जेव्हा तुला मिळेल तेव्हा तुला कळेल की हा उशीर तुझ्यासाठी वरदान होता. जर एखादी गोष्ट तुझ्या नशिबात असेल तर तिला तुझ्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, पण जर ती तुझी नसेल तर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती तुझ्याकडे कधीच टिकणार नाही. म्हणून धीर ठेव आणि जीवनाला त्याच्या गतीने वाहू दे. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याला तेच हवे आहे जे आपण इच्छिले आहे, पण जीवन आपल्याला तेच देते जे आपल्यासाठी योग्य असते. अनेकदा जे मिळत नाही तेच आपल्याला वाचवण्याचे कारण बनते. जेव्हा जीवन तुला काही देत नाही तेव्हा याचा अर्थ असा नाही की ते तुला विसरले आहे. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की ते तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले तयार करत आहे, ज्याची योग्य वेळ अजून आलेली नाही. प्रत्येक गोष्ट जी तुझ्या जीवनात येते ती कोणत्या ना कोणत्या कारणाने येते आणि जी जाते तीही कोणत्या तरी कारणामुळे जाते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीला धरून बसू नकोस, फक्त पुढे चालत राहा. जर तू एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण मेहनत केलीस आणि तरीही ती तुला मिळाली नाही तर समजून घे की ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. जीवन नेहमी तुला तेच देईल जे तुझ्या विकासासाठी आवश्यक असते. प्रत्येक तो रस्ता ज्यावरून तू जात आहेस कुठेतरी तुला तुझ्या योग्य ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी बनला आहे. जरी आता तो कठीण वाटत असला तरी हाच तो मार्ग आहे जो तुझ्यासाठी ठरवला गेला आहे. अनेकदा असे वाटते की आपण एकाच ठिकाणी थांबलो आहोत, पण प्रत्यक्षात आपण हळूहळू आपल्या ध्येयाकडे जात असतो. जीवन आपल्याला नेहमी त्याच दिशेने घेऊन जाते जिथे आपण असायला हवे.
जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुझी पूर्ण मेहनत लागली होती आणि ती तरीही मिळाली नाही, तर समज की ब्रह्मांड तुझ्यासाठी यापेक्षाही चांगले काहीतरी जपून बसले आहे. जे लोक तुला सोडून गेले ते तुझ्या जीवनात फक्त तितक्याच वेळेसाठी होते जितका वेळ त्यांची भूमिका होती. कोणतीही व्यक्ती, नाते किंवा संधी तुझ्या जीवनात विनाकारण येत नाही आणि विनाकारण निघूनही जात नाही. तुझ्या जीवनात जे काही होत आहे ते तुला एक चांगला माणूस बनवण्यासाठी होत आहे. कदाचित आज ज्या अडचणी आहेत त्या तुला त्या शक्तीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम असतील ज्याची तुला गरज आहे. जेव्हा तू एखादा दरवाजा ठोठावतोस आणि तो उघडत नाही, तेव्हा याचा अर्थ असा नाही की तो बंदच राहील. कदाचित योग्य वेळी तोच दरवाजा आपोआप तुझ्यासाठी उघडेल. अनेकदा ज्या गोष्टी आपण गमावून बसतो त्या खरं तर आपल्याला पुढे नेण्यासाठीच हरवतात. प्रत्येक नुकसान तुला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी असते. जीवन एक सुंदर प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकायला मिळते. जर तू प्रत्येक अनुभव मोकळ्या मनाने स्वीकारशील तर जीवन तुला नेहमी आश्चर्याने भरून टाकेल. तुला ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्यांच्या योग्य वेळी तुझ्या जीवनात प्रवेश करतील. जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत तुला फक्त स्वतःवर आणि आपल्या प्रवासावर विश्वास ठेवावा लागेल. प्रत्येक सकाळ एक नवीन शक्ती घेऊन येते. जे काल हरवले त्याचा शोक करू नकोस. उलट आजचा दिवस पूर्ण ऊर्जा आणि आशेने जग, कारण जे तुझ्यासाठी आहे ते परत येईल. जर एखाद्या गोष्टीवरून तुला खूप जास्त संघर्ष करावा लागत असेल आणि तरीही ती तुझ्याकडे येत नसेल तर कदाचित ती तुझ्यासाठी बनलेली नाही. जीवनात ज्या गोष्टी तुझ्यासाठी योग्य असतात त्या सहजपणे तुझ्याकडे येतात. कधी कधी आपण त्या गोष्टींसाठी अस्वस्थ असतो ज्या आपल्या आवाक्याबाहेर असतात, पण वेळेनुसार आपल्याला कळते की जे मिळाले आहेत तेच आपल्यासाठी सर्वात योग्य होते. जर तू आपला प्रवास प्रेम आणि सकारात्मकतेने भरून टाकशील तर जीवनही तुला तेच परत देईल. प्रत्येक परिस्थितीत प्रेम आणि धीर धर, कारण हीच सर्वात मोठी शक्ती आहे. तुला जे मिळाले आहे ते स्वीकारायला आणि जे मिळाले नाही त्याला जाऊ द्यायला शिक. जीवन तुला नेहमी तेच देईल ज्याची तुला खरोखर गरज आहे, न की ते जे तू फक्त इच्छितोस. प्रत्येक संघर्ष तुला एका नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी येतो. जोपर्यंत तू शिकत आणि वाढत राहशील तोपर्यंत तुझ्यासाठी नवीन संधी निर्माण होत राहतील. जर एखादी संधी तुझ्या हातातून निसटून गेली तर याचा अर्थ असा नाही की ती शेवटची संधी होती. ब्रह्मांड अनंत शक्तींनी भरलेले आहे आणि प्रत्येक दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो. जे काही तुझ्यासोबत घडत आहे ते तुझ्या आत्म्याचा प्रवासाचा भाग आहे. प्रत्येक अनुभव तुला काहीतरी शिकवण्यासाठी आणि तुला अधिक मजबूत व बुद्धिमान बनवण्यासाठी येतो. नेहमी या गोष्टीवर लक्ष दे की आता तुझ्याकडे काय आहे याऐवजी की तू काय गमावले आहेस. जेव्हा तू कृतज्ञता व्यक्त करशील तेव्हा जीवन तुला अधिक देऊ लागेल. प्रत्येक परिस्थितीचा एक उद्देश असतो. जर तू तो आता समजू शकत नाहीस तर फक्त विश्वास ठेव की एक दिवस हे सर्व स्पष्ट होईल आणि तुला समजेल की जीवनाने तुझ्यासाठी नेहमीच सर्वोत्तम निवडले होते. जर तुझ्या मनात एखादी गोष्ट मिळवण्याची खरी इच्छा असेल पण प्रयत्नानंतरही ती तुझ्या हाती लागत नसेल तर समजून घे की ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. जीवन नेहमी तुला तेच देईल जे तुझ्यासाठी योग्य आहे, जरी तुझी समज आता ते स्वीकारू शकली नाही तरी. जे लोक विचार करतात की त्यांची मेहनत व्यर्थ जात आहे त्यांना हे समजून घ्यावे लागेल की जीवन कधीही कोणाच्या खऱ्या प्रयत्नांना वाया जाऊ देत नाही. आज जे बी तू पेरत आहेस त्याचे फळ तुला लगेच दिसणार नाही, पण योग्य वेळी ते एक हिरवेगार झाड बनून तुझ्या जीवनाला सजवेल. जर एखादी गोष्ट तुझ्या हातातून निसटून गेली असेल तर याचा अर्थ असा नाही, उलट याचा अर्थ असा आहे की जीवन तुला यापेक्षाही काहीतरी चांगले देण्याची तयारी करत आहे. तू फक्त धीर ठेव आणि आपल्या कर्मात मग्न राहा, कारण जे तुझ्यासाठी योग्य असेल ते त्याच्या वेळेवर नक्की येईल. आपण अनेकदा तेच मिळवण्याचा हट्ट करतो जे आपल्या आवाक्याबाहेर असते, पण जीवन आपल्याला तेच देते ज्याची आपल्याला खरोखर गरज असते. ज्या गोष्टी आपल्या जीवनातून निघून जातात त्या आपल्याला हे शिकवण्यासाठी जातात की आपला खरा आनंद दुसरीकडे आहे. जर तू एखादी गोष्ट पकडण्याचा प्रयत्नात आहेस आणि ती वारंवार सुटत आहे तर कदाचित ते तुझे ध्येय नसेलच. जोपर्यंत तू चुकीच्या दरवाजांवर थाप मारत राहशील तोपर्यंत योग्य दरवाजा तुझ्यासाठी उघडणार नाही. जीवनात तेच स्वीकार कर जे स्वाभाविकपणे तुझ्याकडे येत आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात एक असे वळण येते जेव्हा त्याला समजते की ज्या गोष्टींच्या मागे तो धावत होता त्या खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी बनलेल्याच नव्हत्या. खरा आनंद केवळ त्यातच आहे जे आपल्याला कोणत्याही जबरदस्तीशिवाय मिळते, कारण तेच आपल्यासाठी योग्य असते. अनेकदा आपण विचार करतो की आपले जीवन थांबले आहे, पण सत्य हे आहे की जीवन कधीच थांबत नाही.
जर आत्ता तुला रस्ता दिसत नसेल तर याचा अर्थ आहे की तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला जात आहे. धीर ठेव आणि आपली ऊर्जा योग्य दिशेने लावत राहा. प्रत्येक ती गोष्ट जी तुझ्या जीवनातून निघून गेली ती तुला कोणत्या तरी नवीन अनुभवासाठी तयार करण्यासाठी गेली आहे. जर तू आपला भूतकाळ धरून ठेवशील तर येणारे उज्ज्वल भविष्य तुझ्या दारावर थाप मारणार नाही. जर तू आपली पूर्ण शक्ती लावलीस तरीही एखादी गोष्ट तुझ्या हाती लागली नाही तर समजून घे की तुझ्या आपल्या मार्गाची पुन्हा एकदा तपासणी करावी लागेल. कधी कधी आपण आपला खरा उद्देश समजू शकत नाही आणि चुकीच्या दिशेने निघून जातो. जीवन आपल्याला वारंवार संकेत देते, फक्त आपल्याला ते ओळखण्याची गरज असते. कधी कधी जीवन तुला ते देत नाही जे तू इच्छितोस, उलट ते देते ज्याची तुला सर्वात जास्त गरज असते. जी गोष्ट आता तुला निरुपयोगी वाटत आहे तीच काही वर्षानंतर तुझ्या जीवनातील सर्वात मौल्यवान भेट ठरू शकते. नेहमी लक्षात ठेव, जर एखादी गोष्ट तुझ्या जीवनात टिकू शकली नाही तर याचे कारण हे होते की ती तुझ्या आत्म्याच्या प्रवासाचा भाग नव्हती. जोपर्यंत तू चुकीच्या गोष्टी सोडण्याचे धाडस करणार नाहीस तोपर्यंत योग्य गोष्टी तुझ्या जीवनात प्रवेश करणार नाहीत. प्रत्येक वेळी जेव्हा तू विचार करतोस की तुझ्यासोबत चुकीचे झाले आहे तेव्हा लक्षात ठेव की जीवन कधीही तुला विनाकारण काही देत नाही आणि विनाकारण काही हिसकावूनही घेत नाही. जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा तुला स्वतःच समजेल की जे झाले ते तुझ्या भल्यासाठीच झाले होते. जर तुला जीवनात शांती आणि आनंद हवा असेल तर तो आपल्या वर्तमानात शोध, त्या गोष्टींमध्ये नाही ज्या हरवल्या आहेत. आपण अनेकदा आपल्या भूतकाळातच गुंतून हरतो आणि यामुळे आपल्या आजच्या दिवसाचा आनंद घेऊ शकत नाही. जे गेले त्याला जाऊ दे आणि जे आहे त्याला पूर्णपणे आपलेसे कर. प्रत्येकाचे जीवन एका विशिष्ट उद्देशाने लिहिले जाते. कदाचित तुझा प्रवास दुसऱ्या कोणापेक्षा वेगळा असेल, पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीच्या मार्गावर आहेस. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाचे ध्येय त्याच्यासाठी खास असते. जर एखादी गोष्ट तुझ्यासाठी बनलेली असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत तुला मिळणारच आहे, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी. योग्य वेळ आल्यावर जीवन तुला ते देईल जो तुझा हक्क आहे. फक्त तुला विश्वास ठेवावा लागेल आणि योग्य कर्म करत राहावे लागेल. आपण अनेकदा त्या गोष्टींसाठी अस्वस्थ असतो ज्यावर आपले नियंत्रण नसते, पण खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आपण हे स्वीकारतो की जे आपल्या हातात नाही त्याच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुला खूप जास्त लढावे लागत असेल आणि ती तरीही मिळत नसेल तर समज की ती तुझ्यासाठी बनलेलीच नव्हती. कधी कधी जीवन आपल्याला स्वतःच हे सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्याला कोणत्या दिशेने जायचे नाही. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी गोष्ट तुझ्या हातातून सुटते तेव्हा असा विचार करू नकोस की तू काहीतरी गमावले आहेस. उलट हे समज की जीवन तुझ्यासाठी एक नवीन वाट उघडत आहे जी पूर्वीपेक्षा खूप चांगली असेल. जोपर्यंत तू गेलेल्या दरवाजांवर लक्ष देशील तोपर्यंत नवीन मार्ग तुला दिसणार नाहीत. जर कोणी तुला सोडून गेले किंवा एखादी संधी हातातून निसटली तर याचा अर्थ असा नाही की तुझ्या जीवनातील चांगल्या संधी संपल्या आहेत. जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवशील तोपर्यंत तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार होत राहतील. जीवन कधीही कोणासाठी थांबत नाही आणि ते कोणत्या एका संधीपुरते मर्यादित नसते. कधी कधी जीवन आपल्याला ते देत नाही जे आपण इच्छितो, उलट ते देते ज्याची आपल्याला सर्वात जास्त गरज असते. कदाचित आज जे तू गमावले आहेस ते तुझ्या जीवनातून यासाठी गेले असेल जेणेकरून तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगला मार्ग खुला होऊ शकेल. प्रत्येक माणसाला तेच मिळते जे त्याच्यासाठी ठरलेले असते, पण हेही खरे आहे की आपल्याला आपल्या मेहनतीने आणि धैर्याने ते स्वीकारावे लागते. योग्य वेळ आल्यावर जीवन तुला ते देईल ज्याची तुझ्या हृदयात खरी हाक असेल. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त एका लहानशा पात्राप्रमाणे येतात आणि वेळ पूर्ण झाल्यावर निघून जातात. असा विचार करू नकोस की तू त्यांना गमावले आहेस. उलट हे समज की त्यांनी त्यांचे पात्र निभावले आणि आता तुझ्या कथेत एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. जर एखादी संधी तुझ्या जीवनातून निघून गेली तर याचा अर्थ असा नाही की आता पुढे कोणताही रस्ता नाही. जोपर्यंत तू विश्वास ठेवशील तोपर्यंत जीवन तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडत राहील. फक्त तुला धीर धरावा लागेल आणि पुढे चालत राहावे लागेल. कधी कधी आपल्याला असे वाटते की आपण जिथे पोहोचू इच्छित होतो तिथे पोहोचू शकलो नाही, पण नंतर आपल्याला कळते की जे मिळाले तेच आपल्यासाठी योग्य होते. वेळेनुसार जे दिसते ते बदलू शकते, पण जीवन जे देते ते नेहमी तुझ्या भल्यासाठीच असते. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक अपयश तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. असा विचार करू नकोस की तुझ्यासोबत चुकीचे झाले. उलट हे बघ की जीवन तुला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे.
कदाचित ही तीच दिशा असेल जिथे तुझे खरे नशीब लिहिले आहे. जेव्हाही तुला वाटेल की जीवन तुझ्या इच्छेनुसार चालत नाही, तेव्हा हे लक्षात ठेव की कदाचित तुझ्या इच्छांपेक्षाही खूप चांगले काहीतरी तुझ्यासाठी ठरवलेले आहे. तुला जे हवे आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम असेलच असे नाही. जर एखादी गोष्ट तुला खूप प्रयत्न करूनही मिळत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुझी मेहनत वाया गेली. याचा अर्थ हा आहे की तुझी मेहनत कोणत्या तरी अधिक सुंदर परिणामासाठी साठवली जात आहे. योग्य वेळी तुला त्याचे फळ नक्की मिळेल. कधी कधी ज्या गोष्टींना गमावण्याची आपल्याला भीती वाटते, त्याच गोष्टी आपल्याला खरे स्वातंत्र्य देतात. ज्या गोष्टी तुझ्या जीवनात मजबुरीने टिकून राहतात, त्या तुझ्या विकासाला थांबवतात. जर एखादी गोष्ट स्वाभाविकपणे तुझ्याकडे टिकत नसेल, तर तिला जाऊ दे. नेहमी लक्षात ठेव, प्रत्येक बदल तुझ्या जीवनात काहीतरी नवीन आणण्यासाठी येतो. जर तुझ्या जीवनातून काहीतरी जात असेल, तर याचा अर्थ आहे की काहीतरी दुसरे येणार आहे. या बदलाला स्वीकार, कारण ही तुझ्यासाठी कोणत्या तरी नवीन संधीची सुरुवात आहे. जेव्हा एखादे नाते किंवा संधी तुझ्या हातातून निसटून जाईल, तिला जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्या गोष्टी तुझ्या व्हायच्या आहेत त्या कोणत्याही जबरदस्तीशिवाय तुझ्याकडे येतील, आणि ज्या तुझ्या नाहीत त्या लाख प्रयत्नानंतरही तुझ्याकडे टिकणार नाहीत. जर तुला कधी असे वाटले की तुझा प्रवास संपला आहे, तर फक्त थोडा वेळ थांब आणि श्वास घे. हा प्रवास अजून संपलेला नाही, उलट ही एका नवीन प्रवासाच्या सुरुवातीची खूण असू शकते. जीवन म्हणजे नेहमी पुढे जात राहणे. तुझ्या जीवनात जे काही होत आहे ते तुला तुझ्या खऱ्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी होत आहे. कदाचित आता तुला हे समजणार नाही, पण जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तू स्वतःच पाहशील की प्रत्येक घटनेचे आपले एक खास कारण होते. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुला वारंवार संघर्ष करावा लागत असेल आणि ती तरीही मिळत नसेल, तर समजून जा की ती तुझ्यासाठी बनलेली नाही. योग्य गोष्टी तुझ्या आयुष्यात कोणत्याही संघर्षाशिवाय त्यांच्या योग्य वेळी येतील. अनेकदा आपल्याला वाटते की आपले जीवन थांबले आहे, पण खरे तर जीवन आपल्याला एका नवीन मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी थोडा वेळ थांबवते. जेव्हाही असे वाटेल की काहीही पुढे सरकत नाही, तेव्हा धीर ठेव, कारण कदाचित तू सर्वात महत्वाच्या बदलाकडे जात आहेस. कोणतीही गोष्ट जाऊ देण्याचा अर्थ असा नाही की तू हार मानत आहेस. याचा अर्थ हा आहे की तुला समजले आहे की तुझी शक्ती वाया जाण्यासाठी बनलेली नाही. जेव्हा तू एखादी चुकीची गोष्ट सोडतोस, तेव्हाच योग्य गोष्ट तुझ्या जीवनात प्रवेश करू शकते. जी संधी आज तुझ्या हातातून निसटली, कदाचित ती तुझ्यासाठी बनलेलीच नसेल. जेव्हाही जीवन तुला कोणत्या तरी गोष्टीपासून दूर करते, तेव्हा याचा अर्थ असतो की तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले ठेवलेले आहे. फक्त विश्वास ठेव आणि योग्य वेळेची वाट बघ. जर तुला आपल्या जीवनातील कोणताही निर्णय समजत नसेल, तर फक्त शांत राहा आणि धीर ठेव. वेळेनुसार तो निर्णय स्वतःच स्पष्ट होईल. जेव्हा तू अंधारात असतोस, तेव्हा कदाचित तू सूर्याचा प्रकाश पाहू शकणार नाहीस, पण याचा अर्थ असा नाही की सूर्य मावळला आहे. जीवनात जे काही घडत आहे ते तुझ्या विकासासाठी घडत आहे. जर आज तुला कोणतेही उत्तर मिळत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की उत्तर नाही. उलट याचा अर्थ आहे की योग्य वेळ आल्यावर ते उत्तर स्वतः तुझ्या समोर येईल. ज्याने दुःख भोगले आहे तो कधीही कोणाच्या चेहऱ्यावरचे हसू हिसकावून घेण्याचा विचारही करू शकत नाही. जिभेतून निघालेले एक खोटे कधी कधी मनात वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वासाला संपवून टाकते. जेव्हा माणूस स्वतःची तुलना इतरांशी करणे सोडून देतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो. वेळ आल्यावर काटेही फुले बनतात. म्हणून इतरांना त्यांच्या वेळेवरून पारखू नका. जर कोणाला पारखायचे असेल, तर त्याला ते स्वातंत्र्य द्या जिथे त्याला तुमच्याशिवाय जगण्याचा पर्यायही असेल. चेहऱ्याची चमक काही काळापुरतीच असते, पण मनाचा चांगुलपणा आयुष्यभर साथ देतो. ज्यांचे बोलणे गोड वाटते त्यांचे हेतूही गोड असतीलच असे नाही. वेळ सर्व काही उघड करते. तुटलेली नाती आवाज करत नाहीत, पण आतून खूप काही विस्कटून टाकतात. विश्वास एका आरशासारखा असतो. एकदा तुटला की जरी जोडला तरी भेगा राहतातच. माणसाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला तेव्हा बघा जेव्हा त्याच्याकडे शक्ती असते. जी नाती मनाने जपली जातात त्यांना कोणतेही अंतर तोडू शकत नाही, ना कोणतीही परिस्थिती. ज्या लोकांचे डोळे ओले असतात तेच सर्वात खोलवर प्रेम करायला जाणतात. काही गोष्टी शांत राहून समजून घ्याव्या लागतात, कारण प्रत्येक नातं गोंगाट सहन करू शकत नाही. जे लोक नेहमी हसतात त्यांच्या जीवनात सर्व काही ठीक असेलच असे नाही. ते फक्त जगाला आपले दुःख दाखवू इच्छित नाहीत.
काही लोक तुमच्या आयुष्यात यासाठी येत नाहीत की ते नेहमी सोबत राहतील, उलट यासाठी येतात की ते तुम्हाला शिकवून जातील की स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे किती मोठा अन्याय आहे. जेव्हा माणसाच्या आयुष्यात अंधार असतो तेव्हा त्याचे जवळचे लोकही सावलीप्रमाणे साथ सोडून देतात, पण तोच अंधार त्याला स्वतःचा प्रकाश शोधायला शिकवतो. काही गोष्टी जर वेळेवर बोलल्या गेल्या तर नाती वाचतात, पण जेव्हा अहंकार मध्ये येतो तेव्हा खरे प्रेमही दम तोडते. प्रत्येक तो माणूस जो हसत आहे तो आनंदी असेलच असे नाही. कधी कधी ते हसू फक्त यासाठी असते जेणेकरून त्याचे दुःख कोणाला ओझे वाटू नये. आपण इतरांच्या चुका लवकर पकडतो पण आपल्या सवयींवर पांघरून घालतो. कदाचित म्हणूनच नात्यांमध्ये दुरावा जास्त आणि समज कमी झाली आहे. कोणाच्या शांततेला त्याची कमजोरी समजू नका. कदाचित त्याने तुम्हाला वाचवण्यासाठी आपले शब्द रोखून धरले असतील. माणसाची खरी ओळख तेव्हा होत नाही जेव्हा त्याच्याकडे सर्व काही असते, उलट तेव्हा होते जेव्हा सर्व काही गमावूनही तो हसायला जाणतो. कधी कधी कोणी तुम्हाला समजत नाही तरीही तो तुमच्यासाठी सर्व काही करतो, कारण समजण्यापेक्षा निभावणे जास्त महत्वाचे असते. कोणाला पारखण्यासाठी वेळ नाही, परिस्थिती द्या. जो खरा असेल तो सोबत राहील, जो दिखावा करत असेल तो स्वतःच दूर होईल. जी नाती मनाने जोडलेली असतात त्यांना नावाची गरज नसते, आणि जी नावासाठी बनवली जातात त्यात मनाला जागा नसते. काही लोक फक्त यासाठी तुमच्या आयुष्यात येतात जेणेकरून ते तुम्हाला शिकवू शकतील की केव्हा, कुठे आणि कोणापासून अंतर राखले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा चांगले सिद्ध करण्याऐवजी स्वतःपेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न कराल, त्याच दिवशी तुमचे जीवन बदलायला सुरुवात होईल. ते लोक सर्वात जास्त तुटतात जे प्रत्येकाला जोडण्याचा प्रयत्न करतात, पण तुटूनही जे हसतात त्यांनाच खऱ्या जीवनाची समज असते. जेव्हा माणसाचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा तो एकटा संपूर्ण जगाशी लढू शकतो, पण जेव्हा स्वतःवरचा विश्वास उडतो तेव्हा गर्दीतही एकटेपणा जाणवतो. आनंदी राहण्याचा सर्वात सुंदर मार्ग हाच आहे, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षेविना नाते निभावता तेव्हा दुःखही कमी होते आणि समाधान जास्त. कधी कधी नाती तोडण्याचे कारण कोणती मोठी चूक नसते, उलट लहान लहान दुर्लक्षित गोष्टी असतात ज्या हळूहळू मनातून विश्वास पुसून टाकतात. जे लोक प्रत्येक वेळी माफ करतात ते कमजोर नसतात, उलट त्यांना आपली नाती तुटण्यापेक्षा जास्त भीती आपल्या आत्म्याच्या रिकामे होण्याची वाटते. प्रत्येक तो माणूस जो स्वतःसाठी वेळ काढत नाही तो हळूहळू स्वतःपासूनच दूर जातो, आणि मग एक दिवस त्याला सर्वात जास्त स्वतःची उणीव भासते. जर तुला वाटते की सर्वजण तुझ्या विरोधात आहेत तर थांबू नकोस, कारण वादळ नेहमी त्याच झाडाला हलवते जे सर्वात मजबूत असते. जे लोक तुझ्या शिवायही आनंदी आहेत त्यांना जबरदस्तीने आपल्या आयुष्यात टिकवून ठेवणे म्हणजे आपल्या स्वाभिमानाला दुखावणे होय. काही नाती शब्दांनी नाही, शांततेने तुटतात, आणि ती शांतता इतका मोठा आवाज सोडून जाते की आयुष्यभर कानात वाजत राहते. कधी कधी लोक यासाठी दूर जात नाहीत कारण ते बदलले आहेत, उलट यासाठी कारण त्यांना वाटते की तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस. ज्या दिवशी तुझे मन सर्वात जास्त तुटते त्याच दिवशी तुझा आत्मा सर्वात जास्त मजबूत होतो. श्रीकृष्ण म्हणतात, काळाचा घाव सर्वात कठोर असतो पण तोच तुला सर्वात मजबूतही बनवतो. जेव्हा जीवन आपल्या सर्वात कठीण काळात असते, जेव्हा सगळीकडे अंधार असतो, जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात, तेव्हा माणूस सर्वात जास्त तुटतो. तो विचार करतो की हे माझ्यासोबतच का घडले, का प्रत्येक वेळी मीच पडतो, मीच मागे राहतो आणि मीच एकटा राहतो. पण अशाच वेळी कृष्णाचे हे वचन एका प्रकाशाप्रमाणे आपल्या आत जागृत होते. काळ जेव्हा घाव घालतो तेव्हा तो केवळ परिस्थितीने घालत नाही, तो तुझ्या जवळच्या लोकांना तुझ्यापासून हिसकावून घेतो. तो तुला अपयशांच्या गर्दीत ढकलतो. तो तुला अशा वळणांवर आणून सोडतो जिथे तू स्वतःलाच ओळखू शकत नाहीस. आणि हे सर्व इतके कठोर असते की तू आतून पूर्णपणे हादरून जातोस. पण याच कठोरतेत लपलेली असते जीवनातील सर्वात मोठी भेट, आत्मिक शक्ती. तू विचार करून बघ, एक लोखंडाची सळई जेव्हा सरळ असते तेव्हा ती उपयोगी मानली जात नाही, पण जेव्हा तिला वारंवार आगीत तापवून हातोड्याने ठोकले जाते तेव्हाच ती सळई तलवार बनते. ती आग तलवारीला तोडते का? नाही. ते हातोड्याचे घाव तिला नष्ट करतात का? नाही. ते तिला तिचे खरे स्वरूप देतात.
अगदी त्याचप्रमाणे काळ जेव्हा तुला घाव घालतो तेव्हा तो त्या लोहाराप्रमाणे असतो जो तुला आकार देत आहे. तुझ्या जीवनात जेव्हा तू तुटला आहेस तेव्हा तू पूर्वीसारखा राहिला आहेस का? नाही, तू पूर्वीपेक्षा अधिक खोल झाला आहेस. तुझ्या डोळ्यात असे काहीतरी आले आहे जे पूर्वी नव्हते. एक खोली, एक समज, एक शांतता. हे सर्व तुला काळाने दिले आहे. तू कधी त्या लोकांना भेट ज्यांनी जीवनात सर्वात जास्त सोसले आहे. तुला आढळेल की ते सर्वात जास्त शांत आहेत, सर्वात जास्त समजूतदार आहेत. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक शब्द अनुभवाने भरलेला असतो. का? कारण काळाने त्यांना वारंवार घाव घातले आहेत आणि प्रत्येक वेळी ते पडून उठायला शिकले आहेत. प्रत्येक जखमेने त्यांना एक नवीन दृष्टी दिली आहे. काळ जेव्हा तुझ्या जीवनात प्रहार करतो तेव्हा तुला शिक्षा देत नसतो, तो तुला पारखत असतो. तो पाहत असतो की तू किती मजबूत आहेस. आणि जेव्हा तू सहन करतोस, तुटतोस आणि तरीही उठतोस तेव्हा तू त्याच्यासाठी तयार होतोस. तू स्वतःच बघ, ज्या अडचणींमधून तू आज जात आहेस त्याच तुला ती व्यक्ती बनवतील जी उद्या येणाऱ्या काळात सर्वांचा आधार बनू शकेल. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तू काळाच्या घावाला हार मानणार नाहीस. तू रडू शकतोस, थकू शकतोस, तुटू शकतोस, पण तू थांबू नकोस. कारण जसा जसा तू हे आघात सहन करत जाशील तशी तशी तुझ्या आत एक अशी शक्ती वाढेल जिला कोणीही नष्ट करू शकत नाही. आणि मग एक दिवस जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला आढळेल की काळाने तुला तोडले नाही, काळाने तुला घडवले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जी गोष्ट आपल्याला उशिरा मिळते तिची किंमत अधिक असते, कारण ती वेळ आणि धैर्याच्या परीक्षेतून जाते. माणूस स्वभावाने अधीर असतो. त्याला वाटते की त्याला सर्व काही लगेच मिळावे, पण खरी मौल्यवान रत्ने तीच असतात जी वेळेनुसार उजळतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रतीक्षा करतो, संघर्ष करतो आणि धीर धरतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला केवळ आनंदच देत नाही, तर आपल्याला तिचे खरी महत्वही समजते. विचार कर, कोळशाचा तुकडा कितीही प्रयत्न करो तो लगेच हिरा बनू शकत नाही. त्याला हजारो वर्षे जमिनीखाली उच्च दाब आणि तापमान सहन करावे लागते. तेव्हा कुठे तो चमकदार हिरा बनतो. जर तो अधीर होऊन आधीच बाहेर आला तर तो केवळ सामान्य कोळसाच राहील. हेच आपल्या जीवनातही घडते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला उशिरा मिळते तेव्हा तिच्या मागे वेळ, अनुभव आणि संघर्षाचा एक मोठा प्रवास लपलेला असतो जो तिला अनमोल बनवतो. आता विचार कर, एखादे लहान मूल रोपटे लावते आणि त्याला वाटते की दुसऱ्याच दिवशी त्याला फळ यावे. हे शक्य आहे का? नाही. त्याला धीर धरावा लागेल, वेळोवेळी पाणी द्यावे लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल आणि महिन्यांनंतर जेव्हा ते रोपटे मोठे होईल तेव्हा कुठे त्याला फळ मिळेल. जर त्याने अधीर होऊन रोपटे उपटून टाकले तर त्याला फळ मिळू शकेल का? नाही. हाच नियम जीवनातही लागू होतो. कधी कधी आपल्याला यश, प्रेम, पैसा किंवा कोणतीही दुसरी महत्वाची गोष्ट लगेच मिळत नाही. आपण विचार करतो की आपण प्रयत्न करत आहोत तरीही आपल्याला परिणाम मिळत नाही. पण वास्तव हे आहे की जी गोष्ट जितकी उशिरा मिळते ती तितकीच स्थायी आणि अनमोल असते. उदाहरणार्थ, जर कोणी नोकरीच्या शोधात असेल आणि त्याला लगेच यश मिळाले नाही तर तो निराश होऊ शकतो. पण कदाचित त्याला नंतर अशी नोकरी मिळेल जी त्याच्या पात्रतेनुसार असेल आणि जिथे त्याला अधिक समाधान वाटेल. जर त्याला आधीच कोणतीही नोकरी मिळाली असती तर कदाचित तो आपल्या खऱ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नसता. त्याचप्रमाणे अनेक लोक जीवनात लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचे मार्ग स्वीकारतात. पण जी व्यक्ती मेहनत आणि प्रामाणिकपणाने आपली ओळख निर्माण करते ती हळूहळू यश मिळवते आणि तिचा सन्मानही टिकून राहतो. म्हणून जेव्हाही एखादी गोष्ट मिळायला उशीर होत असेल तेव्हा असा विचार करू नकोस की तू अयशस्वी होत आहेस. उलट हे समज की ईश्वर तुला सर्वोत्तम देण्याची तयारी करत आहे. हिरा बनण्यासाठी कोळशाला सहनशीलता दाखवावी लागते. त्याचप्रमाणे जीवनात जी गोष्ट उशिरा मिळते ती अमूल्य असते आणि आपल्याला खरा आनंद देते. चला, आपण सर्व मिळून प्रार्थना करूया की आपण हे दिव्य उपदेश केवळ ऐकून आणि समजूनच घेऊ नये तर त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करू. प्रभू श्री कृष्णाची असीम कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय श्री राधे कृष्ण.